बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक योगीराज वाघमारे लिखित कथा बिनकामाचा. जा, चालता हो, घराच्या बाहेर जा, पुन्हा यायचं नाही माझ्या दारावर. कोण तू? आत्तापर्यंत तुला आधार दिला तेच माझं चुकलं. ती ओरडत होती, खेकसत होती. तिचा काळा कुळकुळीत चेहरा ते देवीचे व्रण अधिकच उग्र दिसत होतं. बरं तर बरं, तिच्या हातात काही नव्हतं, नाहीतर माझ्या डोसक्यात घातलं असतं. कदाचित पाठीवर हाणलं असतं, नाहीतर हातापायावरून जिथे जमल तिथं मारलं असतं. आज तिला काय झालं होतं ते समजत नव्हतं. कधी अशी संतप्त झाली नव्हती. महिन्या 2 महिन्यांपासून सनक यायची, आदळ आपट करायची, बोलायची तर कधी अबोला धरायची. तेव्हा मुलं भेदरून जायची, मला बिलगायची. माझा त्यांना खूप आधार वाटायचा, कारण त्यांचं मी सगळं करायचो. चहा ब्रेड देणं, दप्तर भरणं, शाळेला नेऊन सोडणं, आणणं, त्यांना जेवायला देणं, अभ्यास करून घेणं, हवं नको ते सगळं मुलं मलाच मागायची. ती मात्र ऑफिसातून येऊन निवांत बसायची. तिला चहा करून द्यायचो. त्यावेळी सकाळचा राग विरून जायचा, अबोला विरघळून जायचा. आल्या आल्या पर्स टेबलावर ठेवून म्हणायची, प्रभाकर. काय? आज दमले रे मी. मीटिंग होती, पुण्याचे साहेब आले होते. त्यांना 5 वर्षापूर्वीचं रेकॉर्ड हवं होतं. दिलं? हो, खूप शोधाशोध करावी लागली, तेव्हा कुठे. तुझं बरं आहे, नोकरी नाही म्हणून कुठलं टेन्शन नाही. तिने असा एकाएकी पोटात खंजीर खुपसला. थोड्या वेळापूर्वीचा आनंद कुठल्या कुठे पळून गेला. मनात पुन्हा रणरणत ऊन पसरलं. पण याही वेळी सहन केलं मी. खरंच आहे, आपल्याला कुठं नोकरी आहे? तिच्या जीवावर बसून खातो ना. चहा नो आण. चहा झाल्यावर कप घेऊन जाताना ती म्हणाली, पर्समध्ये खाऊचा पुडा आहे, मुलांना दे. मुलं झोपलीत? हो. अभ्यास घेतला? हो. बरं असं कर, मला काही भूक नाही. साहेबांना ऑफिसने पार्टी दिली आहे, आम्ही पण गेलो होतो. तुझं तू जेव. मी गप्प. तिला आग्रह करणार होतो मी, पण तिचे डोळे जड झाले होते. सोप्यावर तशीच पडलेली होती. चेहऱ्यावर देवीचे व्रण उजेडात स्पष्ट दिसत होते. घोरण्याचा आवाज ऐकू येत होता. मी मघाशीच घायल झालेला. तुझं बरं आहे, तुला नोकरी नाही त्यामुळं टेन्शन नाही. नोकरी? होय, नोकरीसाठीच मी फिरत होतो. 15 वर्षे झाली. माझ्या डोळ्यांपुढे अजूनही ते दिवस तरळतात. नुकताच BA झालो होतो. गावात पहिला ग्रॅज्युएट म्हणून अभिमान वाटायचा. आईवडिलांना वाटायचं, आता सुखाचे दिवस येतील, पोराला नोकरी लागेल, लग्न होईल, देखणी सून येईल. मी पेपर पाहायचो, जाहिराती वाचायचो. खेड्यात काही कळत नाही म्हणून अधूनमधून जिल्ह्याला जात होतो. सेवा आयोजन कार्यालयात नाव नोंदवावं लागायचं. 7वी पास ते MA पर्यंत शिकलेले तरुण नाव नोंदवीत असत. वेगवेगळे कोर्स केलेल्यांची नावं नोंदवलेली असत. कार्यालयात गर्दी असायची. जाती जमाती, इतर मागास आणि पुढारल्या जातींच्या उमेदवारांची वेगवेगळी रांग असायची. प्रत्येक रांगेत गर्दी असायची. मीही जिल्ह्याला गेलो. मित्र सांगायचे, नाव नोंदवल्यावर 2 महिन्यात कॉल लेटर येतं, मग मुलाखतीला जायचं. 2-4 मुलाखती की नोकरी हमखास लागतेच. किती सोपं होतं. आनंदाच्या भरात मी प्रथम सेवा आयोजन कार्यालयात गेलो. माझ्यासारखे असंख्य तरुण हातात कागदांची भेंडोळी घेऊन उभे होते. रांग अतिशय धीम्या गतीने पुढे सरकत होती.
मी गर्दीतल्या तरुणाला विचारलं, नाव इथंच नोंदवतात? हो. आधी असा फॉर्म घ्या, त्यात लागणाऱ्या कागदपत्रांची यादी आहे. त्या तरुणाने लाल रंगाचा फॉर्म दाखवीत म्हटलं, हा फॉर्म कुठून घ्यायचा? माझा भाबडा प्रश्न. त्या लास्ट खिडकीपाशी फॉर्म मिळतो आणि पलीकडच्या हॉलमध्ये फॉर्म कसा भरायचा त्याचं मार्गदर्शन करतात. मी त्या खिडकीकडे गेलो. तिथेही अशीच गर्दी. माझ्यासारख्या असंख्य तरुणांना नोकरीची गरज होती. दररोजच अशी गर्दी होत असावी. किती दिवसांपासून नोंदणी सुरू झालेली असेल. दररोज संख्या वाढते, हे मात्र खरं आहे. माझा नंबर आला. अर्ज देणारी एक तरुण मुलगी होती. ती उमेदवाराला विचारायची, नाव काय, पत्ता, शिक्षण, कास्ट. उमेदवार जणू आपल्याला नोकरी लागली आहे अशा आतुरतेने सांगायचा. नंतर ती तरुणी लाल रंगाचा फॉर्म द्यायची आणि ज्या रजिस्टरवर तिने माहिती लिहून घेतली आहे तिथे शेवटच्या रकान्यात सही घ्यायची. तेव्हा आनंद चेहऱ्यावर लपून राहत नव्हता. माझा नंबर आला. मला विचारलं, पूर्ण नाव? प्रभाकर दाजी बनसोडे. तशी ती मान वर करून माझ्याकडे बघू लागली. काळा चेहरा, त्यावर देवीचे 4 व्रण, पावडरचा सुगंधी वास. तिची माझी दृष्टादृष्ट झाली. मी जास्त वेळ डोळ्याला डोळा लावू शकलो नाही. एखाद्या मुलीच्या नजरेला नजर लावण्याचा अनुभव नव्हताच. शिवाय ती नोकरदार होती. आपण सुशिक्षित बेकार, आपलं पारडं हलकं म्हणून पटकन खाली बघू लागलो. पुढची माहिती यंत्रवत सांगितली. तिने फॉर्म दिला. पुन्हा माझ्याकडे बघितलं असावं असा मला भास झाला. फॉर्म भरून दिला. योग्य ती प्रमाणपत्र जोडली आणि गावाकडे आलो. अर्थातच नोकरीची वाट पाहू लागलो मी. 15 दिवसानंतर मला कार्यालयाचं पत्र आलं. तुमचं नाव नोंदलं गेलं असून आपला क्रमांक अमुक तमुक आहे. या कार्यालयाशी संपर्क साधताना आपला अनुक्रमांक न चुकता लिहिला पाहिजे. पत्र वाचून खूप आनंद झाला. चला, गाडी रुळावर तर आली आहे. पुढचे 15 दिवस त्याच आनंदात गेले. एके दिवशी सहज वाटलं सेवायोजन कार्यालयात जावं. जिने नाव नोंदवून घेतले तिलाच विचारावं, किती दिवसांनी कॉल येऊ शकतो? मधली सुट्टी होती. कर्मचारी जेवणासाठी म्हणून एका टेबलावर जमलेले. महिला कर्मचारी दुसऱ्या टेबलावर. त्यामुळं कार्यालय ओस पडलेलं होतं. खुर्च्या, टेबल आणि फायलींचे गठ्ठे बेवारशासारखे दिसत होते. त्याचवेळी मी तिच्या खिडकीजवळ आलो. बाकीचे कर्मचारी जेवायला गेले असताना ही मात्र आपलं काम करीत होती. जेवायला गेला नाहीत? मी भीतच विचारलं. तसं तिनं फाईलमधून वर बघितलं. केसांच्या 2 बटा कपाळावर आलेल्या होत्या. चेहरा उजळ दिसत होता. पावडरचा सुगंध येत होता. तिनं वायलची फुलाफुलांची छापील साडी घातलेली होती. मला बरं वाटलं. हृदयात कसं तरीच झालं. महिन्यापूर्वी पाहिलेली ती हीच का, असा प्रश्नच पडला. नाही, मी मधल्या सुट्टीत डबा आणत नसते. हसत हसत माझ्याकडे पाहत ती म्हणाली. हसताना तिचे पांढरे शुभ्र दात खरंच मोत्यांसारखे दिसत होते. त्यावेळी माझी पुन्हा एकदा दृष्टादृष्ट झाली तिच्याशी. यावेळी मात्र मी नजर खाली न घेता तिच्याकडे रोखून बघत होतो. तीही माझ्याकडे पाहत होती. महिन्यापूर्वीचा प्रसंग आठवला असेल म्हणूनच ती म्हणाली, रजिस्ट्रेशन कार्ड मिळालं? हो. मग आता कशासाठी आलात? हेच की, कॉल कधी येणार? माझा भाबडा प्रश्न. तशी ती खळखळून हसू लागली. हसताना गालावर खळी पडली होती तिच्या. तिचं हसणं मला आवडलं. हसू आवरत आवरत ती एवढंच म्हणाली, वाट बघा. त्यानंतर मी अनेक वेळा सेवायोजन कार्यालयात गेलो. कॉल आलेला नव्हता. जागा कमी आणि हजारो उमेदवार वेटिंगमध्ये आहेत. माझा रजिस्ट्रेशन नंबर तर 6 लाखांच्या पुढे आहे. खूप मोठा डोंगर आहे असं वाटत होतं. मी गेल्यावरती म्हणायची,
चहा घेऊ? मावशी, 2 चहा मला आण. तू एक घे. प्रथम तिच्याबरोबर चहा घेताना खूप लाजल्यासारखं झालं. एकतर आम्ही चहापाणी केलं पाहिजे, काहीतरी प्रेझेंट दिलं पाहिजे, पण येथे तर उलटा प्रकार आहे. संबंधित लिपिक आपल्याला चहा देत आहे, आपुलकीने चौकशी करीत आहे. हे पहा बनसोडे, काय घरी कोण कोण असतं? माझे आई वडील, आणखी एक भाऊ आहे माझ्यापेक्षा मोठा, पण तो वेगळा राहिलेला आहे. आई वडील थकलेले आहेत. घराची जबाबदारी माझ्यावरच आहे. तेव्हा मला नोकरीची खूप गरज आहे. मी आवर्जून सगळं सांगितलं, कारण तिला माहीत व्हावं. ती ओके एवढंच म्हणाली. मला बरं वाटलं. कुठल्याही कार्यालयात गेलं तर नीट वागणूक मिळत नाही. साहेब लोक उभेच राहू देत नाहीत, गेट आऊट म्हणतात. आणि भाऊसाहेब मंडळी तर, तुमचेच काम करायला नाही मी 1000 वेळा सांगितलं तरी समजत नाही. इथं गर्दी करू नका, गर्दी करू नका. अरे धोंडीबा, हाकलून दे यांना, असं रोज ऐकावं लागायचं. त्या मानानं ह्या लिपिक बऱ्या आहेत, हाकलून तर देत नाहीत. असं जेव्हा जेव्हा सेवा योजना कार्यालयात मी येत असे तेव्हा तिच्याबद्दल वाटायचं. नोकरीचा कॉल कधी येईल हे जरी सांगता येत नसलं तरी तिच्याकडून अपमान होत नसे. त्या दिवशी दुपारीच ऑफिसला गेलो. घामानं डबडबून गेलो होतो. जेवणाची सुट्टी गाठूनच गेलो होतो. तेच ते मागच्या पानावरून पुढच्या पानावर पाढा वाचायचा होता. व्हरांड्यात आल्यावर जरासं हायसं वाटलं. पंखा फिरत होता. कर्मचारी कोंडाळा करून हास्यविनोदाने जेवण करीत होते. तेलकट पदार्थांचा, लोणचे चटणीचा वास कार्यालयात घुमत होता. उपाश असलेल्या माझ्यासारख्याला त्यांचा हेवा वाटू लागला. माझी भूक अधिकच भडकली. मी तिला तिच्या खिडकीजवळ शोधत होतो. तीही जागेवर नव्हती. अरे, असं कसं झालं? रजेवर तर गेली नाही ना? की अलीकडे तिने पण डबा आणायला सुरुवात केली आहे? मला उदास वाटू लागलं. महिलांच्या कोंडाळ्यात माझी नजर तिला शोधत होती. तोच शिपाई म्हणाला, काय पाहिजे? काही नाही, ह्या खिडकीतल्या. असं असं, सुर्वेबाई का? येतील 5 मिनिटात. कोणीतरी त्यांचे नातेवाईक आले आहेत. एवढं सांगून शिपाई ऑफिसात गडप झाला. अरे वा, सुर्वे नाव आहे तर. मी मनाशीच पुटपुटत असतानाच ती आली. बघा, आत्ताच तुमचा विषय निघाला होता, होय की नाही दादा? ती, हो हो, आत्ताच आम्ही बोलत होतो. तिच्याबरोबर असलेल्या गृहस्थाने हसत हसत होकार दिला. मला लाजल्यासारखं झालं. आपली आठवण कशासाठी काढली असेल बरं? हे माझे वडील सकाळी गावाकडून आले आहेत. तिने वडिलांचा परिचय करून दिला. मला खूप आधार वाटला. विजया, काय दादा? तू तुझं काम बघ, आम्ही दोघं चहा घेऊन येतो. आज असं का होतंय ते मला कळेच ना. एकतर तिचं नाव माहीत झालं, तिच्या वडिलांची भेट झाली आणि विशेष म्हणजे ते दोघे माझ्याविषयीच चर्चा करीत होते. आहे की नाही गंमत? कधी नाही ते आज मला भरभरून आलं. आपण एकटे नाहीत असंही वाटू लागलं. चला. हो. रस्त्याच्या पलीकडच्या एका हॉटेलात आम्ही आलो. 2 राईस प्लेट मागवल्या. मला नको म्हणताच येईना. गुपचूप बसलो. प्लेट येईपर्यंत त्यांनी माझी चौकशी केली. स्वतःबद्दलही सांगितलं. साहेब, हं, आमचं गाव सांगावी. मी मिलिटरीत होतो. माजी सैनिक म्हणून 5 एकर जमीन मिळाली या. पेकतंय पोटापुरतं. विजया माझी एकुलती एक लेक आहे. माजी सैनिकाच्या कोट्यातून तिला नोकरी लागली या. तिच्या पाठीवर 2 पोरं आहेत, शाळा शिकतात. मी ध्यान देऊन ऐकत होतो. एवढ्यात ताटा आली. काही वेळ आम्ही दोघं काहीही बोलत नव्हतो, पण त्यांना राहवलं नाही. पाण्याचा घोट घेतल्यावर ते म्हणाले,
विजया तुमच्याबद्दल नेहमी सांगत असते. मला गुदगुल्या झाल्यासारखं वाटू लागलं. कुणाला तरी आपल्याबद्दल कणव आहे. जेवण झालं. बिल त्यानेच दिलं. परत निघताना ते एवढंच म्हणाले, बरं झालं कुठल्या तरी निमित्तानं ओळख झाली. हो, आपण असं करू. कसं? तुम्ही आज मुक्काम करा. विजयाची खोली आहे. झक्कास चिकनचा बेत करू. काय अडचण तर नाही ना? दादाने सहज विचारलं. कसली अडचण? मी कसं उद्गारलो ते मला कळलंच नाही. मग तर झालं. चला आपण बाजारात जाऊ, सामान आणू. अहो विजया एकटीच असते. सगळ्या अडचणी मी अधूनमधून घेतो तेव्हाच बाजार हाट करतो. अरे रे, माझी हळहळ पण त्यातून सगळं काही समजून आलं. बाजारात जाऊन आम्ही सामान घेतलं, चिकन घेतलं. विजया आल्यावर स्वयंपाक पाणी झाला. थोड्याशा परिचयाने माझी भीड चिपून गेली. घरात रोळल्यासारखं वावरत होतो. गप्पा मारीत आम्ही चिकनवर आठवणी सांगितल्या. काही बाई इकडचं तिकडचं बोलणं निघायचं. खूप उशिराने आम्ही झोपी गेलो. त्यानंतर मी नेमाने तिच्याकडे जाऊ लागलो. कधी तिचे वडील असायचे, कधी नसायचे. तेव्हा उशिराने म्हणजे शेवटच्या गाडीने गावी यायचो. नोकरीचं अजून कुठं जमलंच नव्हतं. कॉल नाही म्हणजे नोकरी नाही. आई वडील थकलेले तरीही मला धीर द्यायचे. अरे बाबा, आमची काळजी करू नकोस. आज ना उद्या नोकरी लागल्या बिगा राहते काय? त्या दिवशी मी तिच्याकडे गेलो तेव्हा ती म्हणाली, दादा येणार आहेत, त्यांना भेटून जा. कधी येतील? येतील. मी वाट बघत बसलो. वेळ घालवण्यासाठी एका बागेत फिरून आलो. नंतर एस टी स्टँडवर गेलो. वाट पाहून पाहून कंटाळून ऑफिसला गेलो तर ती साहेबांना विचारून खोलीवर गेलेली. मला वाटलं दादा वेगळ्या वाटेने ऑफिसला आले असतील, आपली चुकामुक झाली असेल. मग मी तसाच खोलीवर गेलो. दिवस मावळायला गेलेला. खोलीत तिला एकटीला पाहून मी म्हटलं, दादा आले नाहीत? येतील, काहीतरी काम निघालं असेल, पण येणार म्हणजे येणार. मी निघू का? का? शेवटची गाडी जाईल म्हणून दादांना न भेटता? काही अर्जंट काम आहे का? मला काय माहीत, ते दादांनाच विचार. थोड्या वेळानं येतीलच ते. तोवर मी कुकर लावते. अगं पण मला जायला पाहिजे. जाशील रे, पण जेवण केल्याशिवाय कसं? ती कुकर लावायला स्वयंपाकघरात गेली. मी बाहेर व्हरांड्यात दादांची वाट बघत होतो. 8 वाजले, दादांचा पत्ता नाही. शेवटची गाडी तर केव्हाच गेली. जेवण केल्याशिवाय जाऊ नको असा तिचा आग्रह. आता कसं करायचं? मी मनातच शंका कुशंका निर्माण करीत होतो. उत्तर मात्र सुचत नव्हतं. शेजारी पाजारी स्वयंपाक होऊन जेवणं चाललेली तेव्हा ती माझ्याकडं आली. 10 मिनिटात जेवायला बसू. मी गप्पच, पण मनातून धास्तावलेला. असं होत नसतं. दादा येतो म्हणल्यावर येतातच. मग आज असं का झालं? वास्तविक मी अर्ध्या दिवसाचीच रजा घ्यायला पाहिजे होती, पण काम खूप होतं. निपटारा झाल्याशिवाय साहेबांना कसं म्हणायचं, हो की नाही? ती हसत तर कधी केसांच्या बटामागे सारीत बोलायची. तिचे पांढरे शुभ्र दात अधिकच मोहक दिसायचे. आम्ही असंच कितीतरी वेळ बोलत होतो. वेळेचं भान राहिलं नाही. शेजारी चिडी चुप्प झाली तेव्हा तिने ताटं मांडली. जेवणात तिचं लक्ष नव्हतं. अधूनमधून माझ्याकडे रोखून बघायची, खुदकन हसायची. माझंही लक्ष उडालं. मग आम्ही उगाच एकमेकांकडे बघत कितीतरी वेळ बसलो होतो. श्वास जोराजोराने चाललेला. डोळे बोलत होते. मग ती एकदम उठली. किती गारवा सुटला आहे असं म्हणत दार लावून घेतलं आणि लाईट घालवली. नाही म्हटलं तरी माझ्या आईवडिलांनी माझ्या नोकरीची आशा सोडलेलीच होती. मला काही बोलत नसत ते, पण मनातून ते खूप खचलेले होते.
आजार असतानाही सांगत नव्हते. सांगून तरी काय उपयोग होणार होता? आतल्या आत झुरत होते ते. त्यांना त्यांचं भविष्य दिसत होतं आणि महिन्याभरातच ते दोघेही 4-8 दिवसांच्या फरकानं मला सोडून गेले. माझ्याजवळ कुठलीही खंत बोलून दाखवली नाही त्यांनी. इच्छा व्यक्त केली नाही. त्यांना जाणवत होती ना माझी असमर्थता. अंत्यसंस्कार केले. मला अपराध्यासारखं वाटू लागलं. पदवीधर असूनही काही करू शकलो नाही. माझा काय उपयोग झाला? आईबापानं लहानाचं थोर केलं, शिकवलं. अखेर काय मिळालं त्यांना? कोणतं सुख मी दिलं? धिक्कार असो. माझ्यासारखा कृतज्ञ कोणी नसेल. पश्चाताप वाटू लागला. जगण्यात काहीही अर्थ नाही असं खूप खूप वाटू लागलं. आलेले पै पाहुणे समजुतीच्या 4 गोष्टी बोलून गेले. शिकला सवरलेला आहेस, झाली गोष्ट पुन्हा येत नाही. आई बाप तरी किती दिवस पुरणार होते? पिकलं पान एक दिवस गळून पडणारच, असा धीर देऊन गेले. पण माझ्या मनातली पोकळी भरून निघू शकत नव्हती. मला एकाकी अधांतरी वाटू लागलं. 15 दिवस कसे गेले ते कळलंच नाही. एके दिवशी विजयाचे वडील आले. मला धक्काच बसला. यांना कसं काय समजलं? मी किविलवाण्या नजरेनं बघत होतो. साहेब, विजया म्हणत होती तुम्ही महिनाभरात तिच्याकडे फिरकला नाहीत. काही चुकलं का तिच्याकडून? मी गप्पच. तेव्हा तिने मला तुमच्या गावाकडे पाठवले. काय झालं ते बघून या म्हणाली. आजारी असेल तर इकडे घेऊन या असंही म्हणाली. मला एकाकी रडूच आलं. त्यांनी माझी समजूत काढली. नंतर मी झालेला सगळा प्रकार सांगितला. दादांना वाईट वाटलं. अहो, आम्हाला सांगायचं तरी. वेळ काळला आणि मरण धरणाला बोलवायचं नाही तर मग कधी बोलवायचं? मी मात्र हताश, बेवारशासारखा. साहेब, असं निराश होऊ नका. मी आहे ना मत्तीला. चला माझ्या संग. 4-8 दिवस राहा. तेवढंच दुःख हलकं होईल, विसराळी पडल. बळेबळेच दादानी मला विजयाकडे आणलं. तीही म्हणाली, राहा आमच्या इथं. आणि तेव्हापासून मी त्यांच्याकडे राहू लागलो. त्यांनी मला आश्रय दिला. मी त्या उपकारांची जाणीव ठेवून विजयाला स्वीकारलं. साध्या पद्धतीनं लग्न केलं. गावाकडचं कोणाला बोलवलं नाही. आई वडील गेले तेव्हाच गावाकडचा संबंध तुटला होता. आता माझं बरं चाललेलं होतं. पूर्वी आला दिवस जाता जात नव्हता. बेचैन आणि निराशेच्या गर्तेत बुडत होतो. उलट आत्ता आला दिवस कसा भुर्रकन उडून जात होता. विजयाच्या बाहुपाशात निश्चिंत आणि सुरक्षित होतो. 2 मुलं झाली. प्रपंच वाढला. गरजाही वाढल्या. एकटीचा पगार कमी पडू लागला. मला अजून नोकरी मिळालेली नव्हती. 31वं संपून 32वं लागलं. मुलं शाळेला जात होती. त्यांना नेणं आणणं माझ्याकडे आपोआप आलं. त्यांचा अभ्यास घेणं, आंघोळ घालणं तथा सगळं मीच बघायचो. तिला सवडच नसायची. ती ऑफिसातून यायच्या आत मी कुकर लावायचो. भाजी आणणं, निवडणं, तसं आज काय स्वयंपाक करायचा तेही मीच बघत असे. कारण मी मिळवता नव्हतो. माझा वीक पॉईंट मला मान्य होता. तीही त्यामुळं कधी कधी म्हणायची, असं हो कसं? ग्रॅज्युएट झालं म्हणजे विशेष नाही. कॉलची वाट बघण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा माणसाने सटरफटर कामं शिकू नयेत काय? टेलरिंग काम शिकला असता तर बिघडलं असतं का? इलेक्ट्रिशियन तर पडून राहतच नाहीत. सहज रोज 100-150 रुपये कमवितात. पण आपल्या तरुणांना सरकार देईल त्या नोकरीची आशा सुटत नाही. आणि सरकारने नोकरी दिली नाही तर काय करायचं? उपाशी मरायचं? बरं तर मला नोकरी आहे, नाहीतर कसं झालं असतं? असं ती अधूनमधून बोलायची. मला शरमल्यासारखं व्हायचं. खरंच आपल्याला हे आधीच कसं कळालं नाही? मग पश्चाताप व्हायचा.
पुढचं आयुष्य कसं जाईल ह्या भावनेने मी चरकायचो. तोंडाकडे नेलेला घास खाली यायचा. आपणच केलेला स्वयंपाक बेचव लागायचा. पुन्हा ते कसं काय अंगवळणी पडलं ते कळलंच नाही. ती 1-2 महिन्यातून अशा डागण्या द्यायची, आदळआपट करायची. वाटायचं जावं सोडून परागंदा व्हावं एकदाच. रागे रागे मी बाहेर पडायचो. मुलं रडायची तेव्हा पप्पा मला गलबोलून यायचं. सगळा राग गटागटा गिळायचो. मग मुलांसाठी माझा जीव घोटाळायचा. माझं पाऊल मागं पडायचं. काहीच घडलं नाही असं समजून मी वागायचो. मग त्याचा परिणाम असा झाला की मी निगरघट्ट झालो. ती काहीही बोलली तरी मी काहीच करू शकत नाही असा तिचा समज झाला. दादाही एकदा आले आणि ते सुद्धा असेच बोलले, बायकोच्या पगारावर बसून कसं काय खाता? 2 लेकरं आहेत, तेव्हा कामधंदा काहीतरी बघा. त्यांचं बोलणं कमी झालं म्हणून की काय, ती आज ऑफिसातून आल्या आल्याच कडाडली. निमित्त वेगळं होतं. सरकारी आदेश आलेला होता. यापुढे सेवायोजन कार्यालये बंद करण्यात आलेली आहेत. उमेदवारांची नावे नोंदणे आणि मुलाखतीची पत्रे देणे या कार्यालयाकडून होणार नाही. सदर कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अन्य विभागात सामावून घेतलं जाणार आहे. या आदेशामुळं सगळं कार्यालय हादरलंच होतं. त्याचा विस्फोट आमच्या घरात झाला. घरी आल्या आल्या ती गरजली, चल चालता हो, पुन्हा माझ्या घरात यायचं नाही. आत्तापर्यंत तुला पोचलं तेच माझं चुकलं. तिचा अवतार बघून मी घाबरलो. मुलं भेदरली, माझ्याकडे झेपावली. तेव्हा तिनं खसकन ओढून घेतली. दरडावत म्हणाली, घरात बसा नाहीतर एकेकाची तंगडी तुडीन हा. असं म्हणून तिनं दार धाडकन लावून घेतलं. मी भयभीत होऊन 2 पायऱ्या उतरून खाली आलो. पुन्हा दाराकडे बघू लागलो. वाटलं थोड्या वेळानं शांत होईल, दरवाजा उघडेल, मुलांची दया येईल. पण तसं काहीच झालं नाही. माझ्या मनात वादळ आलं. अरे किती दिवस पान उतारा सहन करणार? नवरा आहेस ना, जा जा, सोड हे घर. दुसऱ्या क्षणी मी तिथून हल्लो. कुठं जायचं? कुठं जायचं? पाय नेतील तिकडं. एस.टी. स्टँडकडे निघालो. माणसं सवयीनं स्टँडकडे जातात, नाहीतर रेल्वे स्टेशनकडं, कधीकधी विहीर अथवा तळ्याकडं. मी स्टँडवर आलो. बाकड्यावर बसलो. अनेक मार्गावर जाणाऱ्या गाड्या उभ्या असतानाही मला कुठल्या गाडीत बसावं ते समजच ना. कसं जाणार? गर्दी गोंगाट असतानाही माझ्या मनातला गोंगाट मोठा होता. माझ्या समक्ष अनेक गाड्या आल्या आणि गेल्या. माणसं येत होती, जात होती. प्रत्येकजण घराच्या ओढीनं जात होता. मी मात्र स्तब्ध. कुठल्या घराच्या ओढीनं जाऊ? तास, अर्धा तास गेला. मनातलं काहूर हळूहळू थंड पडू लागलं. पुन्हा मी उठलो आणि रेल्वे स्टेशनकडे निघालो. रहदारी वाढलेली, प्रत्येकजण घाई गडबडीत. मी रस्त्याची एक कड धरून चाललेलो. आणि स्टेशनवर तरी काय करणार होतो? उत्तर मिळत नव्हते. वेटिंग रूममध्ये भिकारी आणि मोकाट कुत्री पडलेली. एकही बाकडा रिकामा नव्हता. तिथं मला बसवेना. अखेर काय करायचं? पुन्हा तसाच शहरात फिरू लागलो. किती फिरलो याचा अंदाज करता येत नव्हता. अमक्या गल्लीतून जावं असं ठरलेलं नव्हतं. पाय नेतील तिकडं जात होतो. चौकात विठ्ठल की गणपती मंदिर होतं. तेथे कट्ट्यावर एक वारकरी बसलेला, पडशी उशाला घेतलेली, पताका भिंतीला टेकवलेली, मुखी जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल गुणगुणत असलेला. देवळात भाविक यायचे, दर्शन घेऊन जायचे. मला वाटलं चला ह्या वारकऱ्याजवळ बसावं, कोण कुठलं म्हणून विचारावं. माझं पाय थबकलं. आपोआपच वारकऱ्याजवळ टेकलो. बुवा, जय हरी विठ्ठल. महाराज,
तसं ते माझ्याकडे बघत म्हणाले, माऊली काय म्हणता? नाही म्हणजे कोण गाव आपलं? गाव? म्हटलं तर हाय, नाहीतर नाही. अवघं विश्व हेचही माझं गाव. मी चकित झालो. वारकरी साधू महाराज मंडळी असंच काहीतरी बोलत असतात म्हणून मी पुन्हा विचारलं, कुठं निघालात? तसे ते हसू लागले. कुठं म्हणजे? पंढरपुराशिवाय दुसरीकडे कुठे जाणार? आता कुठली वारी नाही, एकादशी नाही, शिवाय तुम्ही एकटेच. वारकरी एकाएकी गंभीर झाला. क्षणभर काही बोलला नाही. मग माझ्याकडे बघत म्हणाला, खरं आहे तुमचं म्हणणं. घरातून हाकलून दिलेल्या माणसाला काय करायची वारी आणि एकादशी? सगळे दिवस सारखेच. मी चक्रावलो. म्हणजे वारकऱ्याला सुद्धा त्याच्या घरच्यांनी हाकलून दिलं की काय? महाराज, मी नाही समजलो. काय सांगायचं तुम्हाला? एकेकाळी मी सुद्धा नोकरदार होतो. 4 वर्षांपूर्वी बायको मरण पावली. पोरानं घरातून हाकलून दिलं. अशा म्हातारपणात मी जाणार कुठे? म्हणून फिरतोय वारकरी बनून गावोगाव. पंढरपूरला जाणं होईल किंवा नाही सांगता येत नाही. वारकरी असं सांगत नाही तोच एक पोलीस व्हॅन आली. त्यातून 2 पोलीस उतरले आणि दंड आपटीत म्हणाले, इथं का बसलात? घर नाही का? काय हो मिस्टर, तुम्ही तर सुशिक्षित दिसता. किती वाजले ते तरी बघितलं का? त्याचं काय आहे साहेब? मी घाबरून म्हणालो. ते काही सांगू नका. उठा उठा आणि घरी जा. आणि तुम्ही बुवा सरळ एस टी स्टँड गाठायचं. काय मिळेल त्या गाडीनं पंढरपूरला जायचं. इथं थांबायचं नाही. महाराज पटकन उठले. पडशी खांद्यावर टाकली आणि पताका घेऊन चालू लागले. मीही निघालो तेव्हा एक पोलीस म्हणाला, मिस्टर बसा गाडीत, तुमचं घर दाखवा. आता पेच पडला. घरी गेलो आणि बायकोनं दार नाही उघडलं तर? मला दरदरून घाम आला. तसाच गाडीत बसलो. दारात गाडी थांबली. गाडीतून उतरून मी हाक मारणार तोच विजयानं दरवाजा उघडला आणि तेवढ्याच रागात ओरडली, अजून फिरणं झालं नाही? किती वेळ झालाय? लेकरं रडून रडून झोपली की? मला हायचं वाटलं. पोलिसांकडे एक वेळ बघितलं आणि गपकन दरवाजा लावून घेतला. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन. लोकशाहिरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे. चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया. जास्तीत जास्त शेअर करूया. पुन्हा एकदा धन्यवाद.